सानिका, नको रडूस. हे बघ, असं स्वतःला त्रास करून घेऊन ह्या सगळ्यात मार्ग निघणार आहे का? आता तुला स्वतःसाठी एक महत्त्वाचं काम करायचं. माझ्यासोबत पोलीस स्टेशनला यायचं आणि इंद्रनीलच्या विरोधात तक्रार दाखल करायची. ते इंद्रनीलने फसवलंय तुला, विश्वासघात केलाय तुझा. त्याला असं सहजासहजी नाही सोडायचं आपण. हे बघ, घाबरू नकोस. असं घाबरून रडून तोंड लपवून यातनं मार्ग निघणार आहे का? नाही ना. हे बघ सानिका, जोपर्यंत तुझ्याबरोबर झालेल्या अन्यायाच्या विरोधात तू स्वतः उभी राहत नाहीस ना, तोवर जगातला कुठलाही कायदा तुला न्याय मिळवून देऊ शकणार नाहीये. माझ्याबरोबर आता लगेच चल, आपण पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या इंद्रनीलच्या विरोधात तक्रार दाखल करू. चल. स्वीटी, जरा तू शांत हो. हा, हे बघ माझं ऐक जरा. राग माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो. तू आता कुठलंही चुकीचं पाऊल उचलणार नाहीयेस. मॅडम, तिनं माझी बदनामी केली आहे, कळतंय का तुम्हासनी? मला कळतंय, तरीही मी तुला सांगते, गप्प बस. कारण आता पुढे काय करायचं ह्याचा विचार करायला लागेल आपल्याला. श्रावणीचं ना काहीतरी करायलाच पाहिजे. स्वीटे, मला खरं खरं सांगा, त्या सानिकाचे फोटो त्या पेपरवाल्याला तूच दिलेस का? स्वीटे, मी काय विचारालीये? होय, मीच दिले होते. झालं समाधान? अगं, तुला लॉज कशी वाटत नाही एखाद्या पोरीच्या आयुष्याशी खेळताना? मम्मी बस कर ग, बस कर. नाही ऐकायचं मला तुझं भाषण. मम्मी, इंद्रनील माझा भाऊ आहे आणि त्याला वाचवण्यासाठी का नाही मी कुठल्या बी थराला जाईन, काय पण करेन त्याच्यासाठी. अगं, एखाद्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त करायची ही कुठली पद्धत? अगं, तुझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले ते बघ की आधी. माझ्याशी वाद घालायला लागलेस. नाही, ह्या श्रावणीला तर मी सोडणार नाही. रस्त्यावर आणल मी तिला, तू बघ. माझ्या घरात शिरून माझ्या भावावर हात उगारला तिनं. माझी बदनामी केली ना, आता ह्याची शिक्षा तर तिला भोगावी लागणार. मी भोगायला लावेन तिला. स्वीटे, स्वीटे, स्वीटे. नट्ट मोगरे, काय बोलतेस याचा भान आहे का तुला? का भडकावायलीस तिला? आधीच तिची विषवर टांगलेली आबरू आणि आमची चाळभर झालेली शोभा काही कमी पडल्या का ग? म्हणून तिला पोलिसांच्या दारात घेऊन चालली जातो तू?